Hello and welcome you all for the next lecture of auditing. Today we will discuss the objectives of internal audit. Why we do internal audit? So, the first objective is proper control. Look, audit is an important aspect of every company. जर तुम्ही ऑडिट केला नाही तर काय होईल? कंपनीमध्ये असणाऱ्या कामकाजाचा तुम्हाला आढावाच येणार नाही. तुम्हाला कंपनीमध्ये प्रॉपर कंट्रोल करता येणार नाहीत. कारण की कंपनीमध्ये जे काही काम होत आहेत ते काम एकतर फायनान्शियल रेकॉर्ड्स असतील किंवा बाकीचे डिफरंट काही डॉक्युमेंट्स असतील. हे डॉक्युमेंट्स किंवा हे काम व्हेरीफाय करण्याचं काम ऑडिट प्रोसेसमध्ये होतं आणि त्यामुळे हे व्हेरीफाय केलं, चेक केल्यानंतर ह्याची सत्यता लक्षात येते. त्यामुळं प्रॉपर कंट्रोल राहतं. जे कोणी व्यक्ती आहेत, जे कंपनीमध्ये काम करत आहेत, जे कंपनीमध्ये हे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करत आहेत, त्याच्यावर प्रॉपर कंट्रोल तुम्हाला लावता येईल आणि कंपनीचं काम व्यवस्थित आणि सुरळीत चालेल. त्यामुळे इंटरनल ऑडिट केला जातो. दुसरं आहे परफेक्ट अकाउंटिंग सिस्टीम. अँड इंटरनल ऑडिट कीप्स अ व्हेरी close check on the accounting system of an organization. It checks everything from the voucher to the authority of transaction to the mathematical accuracy. बरोबर आहे. कंपनीमध्ये जे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केले जातात ते बुक्स ऑफ अकाउंट एखाद्या सिस्टमॅटिक प्रोसिजरने मेंटेन केले जातात. जसं अकाउंटिंग स्टँडर्डचं फॉलोअप करून रूल्स अँड रेग्युलेशन्सप्रमाणे ते रेकॉर्ड केले जातात. मग ऑडिट रिपोर्टमध्ये वाउचर्स चेक केले जातात, ट्रान्झॅक्शन्स चेक केले जातात, जे काही टोटल असतील किंवा इफेक्ट्स असतील ट्रान्झॅक्शनचे हे चेक केले जातात. त्यामुळं एक परफेक्ट अकाउंटिंग जो रेकॉर्ड आहे तो मेंटेन केला जातो. त्यामुळे अकाउंटिंग सिस्टीम परफेक्ट होते आणि स्टॅट्युटरी ऑडिट जेव्हा होईल तुमचं, जे फायनल ऑडिट होईल तुमचं, त्यावेळेस चुका कमी येतील. त्यामुळे इंटरनल ऑडिट करणं गरजेचं आहे. रिव्ह्यू ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन होत आहेत, कंपनीचं कामकाज व्यवस्थित चालू आहे, पण आर वी ऑन द राईट पाथ? आपण योग्य रस्त्यावर आहोत का? आपण जे कामकाज करतोय त्याच्यामध्ये किती प्रॉफिट होतोय, किती लॉस होतोय? आपल्या बिझनेसमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते बरोबर रेकॉर्ड केले जात आहेत का? मग बिझनेसमध्ये जे काही कामकाज आहेत त्याच्यामध्ये काही चुका तर होत नाही आहेत ना? मग वीक पॉईंट काय आहेत बिझनेसचे, स्ट्रॉंग का पॉईंट आहेत आपल्या बिझनेसचे? आपल्या वीकनेस आणि आपल्या स्ट्रेंथ आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. आणि ऑडिट प्रोसिजरमध्ये आपल्याला लक्षात येतं की ॲक्च्युलीमध्ये आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ होतोय का, प्रॉफिट होतोय का, चुकतोयत तर कुठं चुकतोयत, चांगले पॉईंट आहेत तर ते काय चांगले पॉईंट आहेत, त्याला आपण कसं टिकवून ठेवू शकतो, जे वीक पॉईंट आहेत त्याला स्ट्रेंथमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो, हे आपल्याला ऑडिट प्रोसिजरमुळे कळतं आणि आपण बिझनेसचा रिव्ह्यू म्हणजे आपल्या बिझनेसचा कामकाज हे चेक करू शकतो. त्यामुळे इंटरनल ऑडिट करणं गरजेचं आहे. चौथं आहे कीप अ चेक ऑन एरर्स. In financial audit, the auditor will able to determine if mistake were made in a financial records, but this only happens at the end of the financial year, and the mistakes are corrected thereafter. But in case of internal audit, the mistakes are spotted as soon as they are made and corrected immediately. नक्कीच कंपनी आहेत, ट्रान्झॅक्शन आहेत, चुका होणारच आहेत. जे काम करणार आहेत त्यांच्याकडून चुका होतीलच. मग सहसा जर ऑडिट जर तुम्ही इंटरनल ऑडिट करत नसताल तर फायनल ऑडिट वर्षाच्या शेवटी होतं आणि ज्या काही चुका झालेल्या आहेत ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करताना त्या चुका तुम्हाला वर्षाच्या शेवटी, अगदी वर्षाच्या शेवटी लक्षात येतील आणि त्याच्यानंतर तुम्ही ती चूक करणार नाहीत. पण ही चूक जर योग्य वेळेवर कळली असती तर आपण ती तेव्हाच दुरुस्त केली असती. चुका कमीत कमी होणं हे बिझनेससाठी कधीही फायदेशीर आहे. त्यामुळे इंटरनल ऑडिट केलं तर तुमच्या चुका ह्या वेळेवर लक्षात येतात
आणि ते टाईमली म्हणजे वेळेच्या आतच तुम्हाला दुरुस्तसुद्धा करता येतात. त्यामुळे सुद्धा तुम्ही चुका शोधण्यासाठी सुद्धा इंटरनल ऑडिटचा उपयोग करतात. पाचवं आहे डिटेक्शन ऑफ फ्रॉड. कंपनीमध्ये ट्रान्झॅक्शन भरपूर होतात, कंपनीचं स्वरूप मोठं आहे, त्यामुळे कामकाजही मोठं आहे. त्यामुळं फ्रॉड होण्याचे चान्सेस सुद्धा मोठ्या कंपनीमध्ये जास्त असतात. जिथं कामांचा व्याप्ती जास्त आहे, जिथं कामांचा ओघ जास्त आहे, तिथे चुकासुद्धा होतील. पण जर एखादी चूक एखादा ट्रान्झॅक्शन चुकीमुळे जर रेकॉर्ड झाला नाही तर तो करेक्ट करता येतो. पण जो फ्रॉड करायचा असेल एखाद्या व्यक्तीला तर तो मुद्दामून ती चूक लपवण्याचा प्रयत्न करेल. चूक शोधणं खूप सोपं आहे, फ्रॉड शोधण्यासाठी खूप कष्ट लागतात. कारण की जो व्यक्ती फ्रॉड करतोय तो ह्याची दक्षता पुरेपूर घेतो की हे जो फ्रॉड झालेला आहे हा फ्रॉड कोणाला माहिती पडू नये. त्यामुळे डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं, प्रत्येक डॉक्युमेंट्स जर व्यवस्थित चेक केला, त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले आहे त्याला क्रॉस व्हेरीफाय केलं तर फ्रॉड्स लक्षात येऊ शकतात. आणि त्यामुळं फ्रॉड शोधण्यासाठी सुद्धा ऑडिटचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ऑडिटचा उपयोग फ्रॉडला डिटेक्ट करण्यासाठी म्हणजे शोधण्यासाठी केला जातो. हा ऑडिटचा एक महत्त्वाचा उपयोग आहे. इंटरनल ऑडिटचा जर तुम्ही पुरेपूर वापर केलात तर फ्रॉड हा वेळेवरच लक्षात येऊ शकतो आणि त्यामुळे होणारं कंपनीचं जे नुकसान आहे ते कमीत कमी किंवा नाहीसा केला जाऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे व्हेरीफाय द ॲक्युरसी ऑफ अकाउंट. The primary aim of internal audit to verify the correctness and accuracy of the financial records and accounts that are being presented to the management. आता जे कंपनीचं जे कोर मॅनेजमेंट आहे, जे मुख्य लोक आहेत, ते कंपनीची रिव्ह्यू घेतीलच, कंपनीची माहिती घेतीलच. मग मॅनेजमेंटच्या समोर हा सगळा बुक्स ऑफ अकाउंट प्रेझेंट करण्याच्या अगोदर ते करेक्ट आहे का नाही हे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. जर त्याच्यामध्ये काही चुका असतील तर त्याला दुरुस्त करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुमचा बुक्स ऑफ अकाउंट हा ॲक्युरेट असणं गरजेचं आहे. आणि तो मॅनेजमेंटला प्रेझेंट करण्याच्या अगोदर जर तुम्हाला त्याची ॲक्युरेसी शोधायची असेल तर तुम्हाला इंटरनल ऑडिट करावं लागतो. त्यामुळे इंटरनल ऑडिट हा महत्त्वाचा आहे. पुढचा पॉईंट जो आहे तो आहे रिव्ह्यू ऑफ द इंटरनल चेक अँड कंट्रोल सिस्टीम. The auditor has to review and comment on the effective function of the internal check and internal control system within the organization. तर ऑडिटरचं काम आहे की कंपनीमध्ये असणारे जे काही बुक्स ऑफ अकाउंट असतील किंवा कंपनीमध्ये असणारे जे कामकाज असतील त्याचं रिव्ह्यू करणे, ते चेक करणे आणि त्याच्यावर कमेंट करणे की कुठं त्याला विकनेस वाटतोय, कुठं त्याला स्ट्रेंथ वाटते, कुठं आपण चुका दुरुस्त करू शकतो, कुठं चूक व्हायली आहे, ह्याचे जे कमेंट्स आहेत. कारण की तो एक्सपर्ट आहे मार्केटचा. जर त्याला कुठं फरक लक्षात येत असेल कंपनीच्या कामकाजामध्ये, जर त्याला वाटत असेल की कंपनीच्या कामकाजामध्ये सिलेक्टेड चुका आहेत, मग या चुका दुरुस्त कशा करायच्या, ह्या चुकावर सोल्युशन काय किंवा चूक होतीये हे लक्षात आणून देणं हे ऑडिटरचं काम आहे. आणि ऑडिटर ही चूक मॅनेजमेंटच्या लक्षात आणून देऊ शकतो आणि त्यामुळं मॅनेजमेंट कंपनीमध्ये होणाऱ्या कामकाजावर कंट्रोल करू शकतं. त्यामुळं रिव्ह्यू करणं, इंटरनल चेक करणं आणि कामकाजाला कंट्रोल करणं हे ऑडिटरचं काम आहे. व्हेरीफाय द ॲसेट ऑफ कंपनी. Internal auditor should verify the existence of the asset in a company and should verify the proper measure are taken to protect the maintain the assets. आता कंपनीचे जे ॲसेट्स आहेत, जी कंपनीची संपत्ती आहे ते व्हेरीफाय करणं, त्याचं व्हॅल्युएशन चेक करणं, त्याच्यानंतर जे काही प्रॉपर मेजर आहेत, जे काही मोजमाप आहेत त्याचं व्हॅल्युएशन करण्याचं किंवा त्याला प्रोटेक्ट कसं करता येईल, त्याच्यावर डिप्रिसिएशन व्यवस्थित केला जातोय का किंवा त्याला रिप्लेस करायची गरज आहे का,
किंवा त्याला विकायची गरज आहे का, किंवा त्याला मेंटेनन्सची किती गरज आहे. म्हणजे ॲसेट्सच्या बाबतीत सुद्धा डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला इंटरनल ऑडिटच्या वेळेस कळेल की ॲसेट्सची ॲक्च्युअल पोझिशन काय आहे बिझनेसमध्ये. पुढचं आहे व्हेरीफाय द लायबिलिटीज. कंपनीवर किती लायबिलिटी आहे, कंपनीवर किती कर्ज आहे, कंपनीने किती लोकांचं कर्ज दिलं आहे, कंपनीची क्षमता आहे का तेवढं कर्ज द्यायची, हे वेळेवर लक्षात येणं गरजेचं आहे. नाहीतर कंपनीचं कामकाज वाढतोय पण कंपनीवर कर्जसुद्धा वाढतोय, कंपनीची लायबिलिटीसुद्धा वाढते, तर एक दिवस कंपनी त्या लायबिलिटीमुळे नुकसानात जाऊ शकते, कंपनी बंदसुद्धा होऊ शकते आणि त्यामुळे मेंबर्सचं भरपूर नुकसान होऊ शकतं. त्यामुळं व्हेरीफाय करणं लायबिलिटी जेवढी रेकॉर्ड केलेली आहे तेवढी आहे का, आणि जेवढी लायबिलिटी रेकॉर्ड केलेली आहे तेवढी क्षमता आहे का कंपनीची लायबिलिटी बेअर करायची, हे तुम्हाला ऑडिट प्रोसिजरमध्ये कळेल. आणि शेवटचं आहे अडेरन्स टू द अकाउंटिंग स्टँडर्ड्स. हे जेवढे काही ट्रान्झॅक्शन्स, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जात आहेत, हे ट्रान्झॅक्शन्स अकाउंटिंग स्टँडर्डच्या नियमाप्रमाणे रेकॉर्ड केले जात आहेत का. अकाउंटिंग स्टँडर्ड्समध्ये जसं सांगितले तसेच हे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केलेत का, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन्स नियमाप्रमाणे आहेत का, हे चेक करणं ऑडिटरचं काम आहे. आणि त्यामुळं इंटरनल ऑडिट केल्यानंतर वेळेवर आपल्याला लक्षात येईल की एखादा ट्रान्झॅक्शन किंवा जे काही ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केलेले आहेत ते अकाउंटिंग स्टँडर्डच्या नियमाप्रमाणे आहेत का. त्यामुळे इंटरनल ऑडिटचे हे फायदे आहेत, जे बेसिक फायदे आज आपण डिस्कस केलेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंटरनल ऑडिटरचं जे इव्हॅल्युएशन आहे ते स्टॅट्युटरी ऑडिट करून कसं केलं जातं याबद्दल डिस्कशन करूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.